नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 7वीतील सामान्य विज्ञानाचा 12वा धडा अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे मानवी स्नायू व पचनसंस्था। हा बायोलॉजीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा धडा आहे। आता यामध्ये पापणी लावण्याच्या लहान क्रियेपासून ते कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत शरीराच्या सर्व क्रिया स्नायूमुळे घडतात असं सांगितलं आहे। त्याचबरोबर बोलणं, हसणं, चालणं, उडी मारणं आणि एखादी गोष्ट फेकणं अशा विविध हालचालीसुद्धा आपल्या स्नायूमुळे होत असतात। या गोष्टी या धड्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। या धड्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये मानवी शरीरात 600 पेक्षा अधिक स्नायू असतात, ज्यामध्ये प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40% वजन हे वायू स्नायूचं असतं। मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असतात। आनंद, दुःख, भीती असे अनेक भाव त्या स्नायूच्या हालचालीमुळे दिसून येतात। आपले डोके, तोंड, नाक यांच्यामध्ये छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात। या छोट्या स्नायूमुळेच आपल्या चेहऱ्यावर विविध भाव दिसतात। यामध्ये आपल्याला ऐच्छिक स्नायू व अनैच्छिक स्नायू असे 2 प्रकार पाहायला मिळतात। आपल्या इच्छेनुसार अवलंबून असतात अशा कामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्नायूंना आपण ऐच्छिक स्नायू म्हणू शकतो। जसं की हात आणि पाय या अवयवात ऐच्छिक स्नायू असतात। आता अनैच्छिक स्नायू कशाला म्हणायचं, किंवा आपल्या शरीरातील किंवा इंद्रियाची कामे जीवनावश्यक असतात, पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून असतात, अशा इंद्रियांना आपण अनैच्छिक स्नायू म्हणू शकतो। जसं की जठर, आतडे, हृदय यांची कामे ठराविक पद्धतीने अनैच्छिक स्नायूच्या मदतीनं होत असतात। आता स्नायूचे प्रकार। अस्थिस्नायू हे स्नायू हाडाचा सांगडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचं काम करतात। त्यानंतर हृदयाचे स्नायू हे स्नायू हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणण्यास त्यांची ही हालचाल अनैच्छिक असते। हृदयाच्या स्नायूमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते। त्यानंतर मृदू स्नायू। आता मृदू स्नायू यांची हालचाल अनैच्छिक असते। हालचाल सावकाश आणि आपोआप होणारी असते। या विशेष स्नायूमुळे शरीराची अनेक जीवनावश्यक कार्य नकळत होत असतात। आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूंना द्विक स्नायू किंवा बायसेप्स व खालच्या बाजूस असलेल्या स्नायूंना त्रिस्थिरक स्नायू म्हणजेच ट्रायसेप्स असं म्हटलं जातं। याच धड्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, या सत्रामध्ये आपल्याला असं सांगितलंय की शरीरातील स्नायू बळकट व कार्यप्रवण असणे आवश्यक आहे। स्नायूच्या वाढीसाठी व त्यांची झीज भरून येण्यासाठी आपल्याला आहारात पुरेसे प्रथिनयुक्त व पिष्टमय पदार्थ असावेत। नियमित व्यायाम करावा, त्यामुळे स्नायू बळकट होतात। त्याचबरोबर पाठ ताठ ठेवावी, पोक काढून बसू नये। पोक काढून बसल्यास पाठीतील काही मणक्यात हळूहळू बदल होतात, पाठीचे आणि खांद्याचे स्नायू दुखू लागतात, तसेच पाठीच्या कण्याचे आजार उद्भवतात। व्यायाम करीत असताना हृदयाच्या स्नायूची हालचाल जलद होते, त्यामुळे
श्वासोच्छ्वास जलद झाल्याने शरीरातील ऑक्सिजन व रक्तातील पोषण तत्व यांचा भरपूर पुरवठा होत असतो. आता याच सत्रामध्ये माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये स्नायूच्या अभ्यासाला मायोलॉजी असं म्हणतात असं सांगितले. त्याचबरोबर स्नायूच्या मूलभूत गुणधर्म, आकुंचन पावणं आणि शरीरातील सर्वात मोठा स्नायू मांडीमध्ये असतो, तर सर्वात लहान स्नायू स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो कानातील. यानंतर खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियाला आपण अन्नपचन असं म्हणत असतो. त्यामध्ये अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे 9 मीटर असते. त्यात प्रामुख्याने मुख, तोंड, ग्रासिका, जठर, आम्लाशय, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, गुदद्वार यांचा समावेश होतो. लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पचनग्रंथी अन्ननलिकेशी ठराविकपणे जोडलेल्या असतात. त्यानंतर दात. आता दाताचे मुख्यत्वे पट्टाशीचे किंवा सुळे, दाढ, उपदाढ असे प्रकार पडतात. प्रत्येक दातावर ॲनॅमल या कठीण पदार्थाचं आवरण असतं. ॲनॅमल हे कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेलं असतं. लाळेमध्ये टायलिन नावाचे विकर असते. यामुळे स्टार्चचे रूपांतर माल्टोज या शर्करेत होत असते. आता आपल्याला एक ना एक शब्द असा या पानावरील आपल्याला महत्त्वाचा आहे. आता तोंड सांगितले. आता तोंड कशाला म्हणायचं? तोंडाचा अन्नाचा घास घेतल्यापासून त्यांच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न दातांनी चावणे त्याला बारीक बारीक तुकडे होतात. याला आपण तोंडाचं कार्य म्हणतो. त्यानंतर घसा किंवा ग्रासणी. अन्ननलिकेचे व श्वसननलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रासनलिकेमध्ये उघडते. त्यानंतर यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे. यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृताने साठवलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचवला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. स्निग्ध पदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरस क्षार असतात. यानंतर लहान आतडे. लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब असून तेथे प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचकरस मिसळतात. अन्नापासून मिळालेले पोषण पदार्थ रक्तात शोषण्याचे काम हे लहान आतडे करत असतात. त्यानंतर मोठे आतडे. मोठे आतडे यांची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. येथे फक्त पाण्याचे शोषण होते. मोठ्या आतड्यांच्या सुरुवातीचा भाग हा अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग हा मोठ्या आतड्यात येतो. पचनक्रियेनंतर उरलेले सर्व पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. यानंतर लाळग्रंथी. आता लाळग्रंथी हा कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये लाळ तयार होते. तेथून ती नलिकेतून तोंडात येते. अन्न चावण्याची प्रक्रिया सुरू असताना त्यात लाळ मिसळली जाते. त्यानंतर ग्रासिका ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचं काम करते. स्वादुपिंड, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये पॅनक्रियाज म्हणतो. स्वादुपिंडातून स्वादुरस स्रावतो. त्यात अनेक विकरे असतात. त्यानंतर जठर. जठर अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारखा
भागाला जठर म्हणतात. जठरातील ग्रंथीमधून जठररस स्रावतो. जठरात असलेले हे सर्व अन्न घुसळले जाते, ज्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे जठर रसाचे 3 घटक मिळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात प्रामुख्याने प्रथिनांचे विघटन होते आणि खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिळून तयार झालेल्या पातळ मिश्रण लहान आतड्याकडे हळूहळू पुढे ढकलला जातो. यानंतर पचनसंस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी व त्याचे स्त्राव व कार्य. आता तोंडामध्ये लाळ ग्रंथी असतात. लाळेमध्ये टायलिन हे स्त्राव असतं आणि जे की पिष्टमय पदार्थाचे रूपांतर माल्टोजमध्ये करत असतं. आता जठरामध्ये जठरभित्तिका ही ग्रंथी असते, ज्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस हे 3 आम्ल असतात, जे अन्न आम्लयुक्त करतात, त्याचबरोबर प्रथिनांचे विघटन करतात आणि जठरात अस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करत असतात. यानंतर यकृत. यकृत हे पित्तरस स्रावत असतं, ज्यामुळे अन्न आम्लयुक्त करणे मोठ्या मेदकाप्रमाणे लहान कणात रूपांतरित करणं. त्यानंतर स्वादुपिंड, ज्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो, ज्यामध्ये ट्रिप्सिन, लायपेज आणि अमायलेज हे 3 स्रावत असतात आणि ज्याचे कार्य आहे प्रथिनाचे रूपांतर अमिनो आम्लात करतात, मेदाचे रूपांतर मेदाम्लात आणि ग्लायकोजनमध्ये, त्याचबरोबर पिष्टमय पदार्थाचे रूपांतर शर्करेत करतात. हे कार्य स्वादुपिंड करत असतो. त्यानंतर अन्नस्राव, प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे, पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करणे आणि मेदाचे मेदाम्लात आणि ग्लायकोरॉयलमध्ये रूपांतर करणे हे लहान आतड्याचं कार्य आहे. हा झाला आपला 12वा धडा, ज्याचं नाव होतं स्नायू.